हाय, गुड मॉर्निंग. आज संडे आणि जे की माझ्याकडून काल काम राहिलं होतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करायला घेतलेलं आहे. सगळ्यांची आता आंघोळ झालेली आहे आणि नाश्ता पण झालेला आहे. सम्यक गेला आहे आंघोळीला. तर मी व्हिडिओ अशासाठी करते आहे की ज्यांची 5th स्टँडर्डला मुलं आहेत त्यांच्यासाठी अतिशय हेल्पफुल ठरेल असा व्हिडिओ आहे. स्कॉलरशिपची बऱ्याच जणांची मुलं बसलेली असणार आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी कोणती बुक्स वापरावी, तर त्या स्कॉलरशिपच्या एक्झामचा पॅटर्न कसा असेल, कोणत्या ह्याला किती मार्क्स असतील, किती वेटेज असणार आहे, टाईम किती असणार आहे, या गोष्टींचं मी आज दाखवणार आहे. आणि मी कोणती बुक्स आणले समृद्धीसाठी, का घेतले, कशासाठी घेतले, तर त्या संदर्भात मी सांगणार आहे. चला तर आज आपण व्हिडिओ सुरू करूया. हां, हे बघा, ही अशी मी बुक घेतलेली आहे समृद्धीसाठी. 4 बुक घेतलेले आहेत. तर हे 4 बुक कशासाठी आहेत बघा. हे आहे पार्ट 1चं, पेपर 1 आहे आणि ह्या पेपर 1मध्ये फर्स्ट लँग्वेज आहे जी की आहे इंग्लिश, ती 50 मार्काची. आणि ही मॅथमॅटिक्स आहे ह्या पेपर 1मध्ये, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स आहे 100 मार्क्सचं. हे एक बुक आहे. आणि त्याच्यानंतर हे दुसरं बुक आहे. या दुसऱ्या पेपरमध्ये, या दुसऱ्या बुकमध्ये मराठी आहे जे 50 मार्कासाठी आहे आणि इंटेलिजन्स आहे म्हणजे बुद्धिमत्ता, तर हे 100 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, अशी ही 2 बुक आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, तर हे कळालं का. विषय किती आहेत तुम्हाला? 4 विषय आहे: इंग्लिश, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंटेलिजन्स. हा पेपर 1 जो असणार आहे तो 150 मार्कांसाठी असणार आहे. आणि हा सुद्धा जो दुसऱ्या नंबरचा जो पेपर आहे हा सुद्धा तुम्हाला 150 मार्क्ससाठी असणार आहे. ठीक आहे, हे 2 बुक आहेत ते प्रेफर करावे लागणार आहे. याच्यात सगळं दिलेलं आहे जे मुलांना आहे उपयुक्त. ते एक्स्ट्रा काही आणायची गरज नाही. आणि मी हे जे एक्स्ट्रा जे 2 आणलेले आहेत, मी असा विचार केला की याच्यात काय आहे, तर प्रॅक्टिस पेपर आहेत स्कॉलरशिपच्या एक्झामसाठीचे आपल्या. आणि याच्यात अशा आहेत की 10 क्वेश्चन पेपर आहेत प्रॅक्टिस पेपरसाठी, विथ इन्क्लूड आत्ता जो लेटेस्ट मागचा 2025चा झाला तो याच्यात इन्क्लूड केलेला आहे त्यांनी. आणि हे 2 आहेत म्हणजे हे फर्स्ट पेपरसाठी आहे आणि हे जे दुसरं आहे ते हे पेपर 2साठी आहे. अशी मी 4 बुक तिच्यासाठी आणलेली आहेत. तुम्ही फक्त ही 2 जरी रेफर केली तरी चालेल. मी हे कशासाठी आणले, मी आणले की म्हणजे हे जर एक्स्ट्रा हा खालच्याचा अभ्यास केल्यानंतर ही वरची 2 आहेत, तर एक्स्ट्रा प्रॅक्टिस एक क्वेश्चन पेपर सोडवले की थोडा अंदाज येतो, प्रॅक्टिस होतं मुलांचं. याच्यासाठी मी ही एक्स्ट्राची आणले जास्त क्वेश्चन पेपर. आणि मी घरीच याचा अभ्यास करून घेते. तिच्या स्कूलमध्ये काही त्यासाठी क्लासेस घेतले जात नाहीत किंवा टीचर काय सांगत नाहीत, स्पेशली गेलं तरच सांगतात. पण तसं मुलं जातील नाही जातील, तर मी ह्या पुस्तकांचा अभ्यास स्वतःच घरी घेते तिचा. तुम्हीसुद्धा ही बुक आणून तशाच पद्धतीने त्यांचा घरीच अभ्यास घेऊ शकताय. तर समृद्धीचा चालू झाला आहे याचा विषयाचा अभ्यास. पेपर 2चा करायला घेतला आहे आणि तिला जे क्वेश्चन छान वाटले तशा टाईपच्या अजून व्हिडिओ मी करायला घेईन, जेणेकरून तुमच्या मुलांना तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर सांगायचं अजून एक याच्यामध्ये, तर हे झाले पेपर 2 आहेत. तर ह्या पेपर 2मध्ये प्रत्येकामध्ये कोणत्या पेपरसाठी किती मार्क्स, किती वेटेज आहे हे इथं दाखवलेलं आहे बघा. हे बघा, पेपर 1 आहे जो की मगाशी सांगितला, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स आहे. इंग्लिश आणि गणित. मराठी आणि सेमीवाल्यांसाठी पण हे सेमच असणार आहे मार्क्सचं वेटेज त्यांनी दिलेलं. आणि इंग्लिशवाल्यांसाठी पण सेम आहे, सेम टाईम सेम मार्क्स, फक्त लँग्वेजचा फरक आहे, वरची खाली खालची वर असंच असते. बाकी याच्यात काही वेगळं नाही आहे, क्वेश्चन तसेच असतात. तर ही पहिला जो पेपर आहे याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. तर त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 25 क्वेश्चन्स आहेत जे की 50 मार्काला आहे. आणि
मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन आहेत आणि ते आहेत 100 मार्क्ससाठी. असे टोटल सगळे जे मार्क्स आहेत ते तुमचे 150 मार्क्स असणार आहेत. ठीक आहे. आणि ह्या 150 मार्क्स आहेत म्हणजे 75 क्वेश्चन हे 150 मार्क्ससाठी आहेत. हे दोन्ही मिळून 75 क्वेश्चन झाले आणि ते 150 मार्क्ससाठी आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी वेळ तुम्हाला 90 मिनटं दिले. 90 मिनटं म्हणजे 1 तास आणि अर्धा तास. ठीक आहे. आणि तसंच सिमिलर हा जो दुसरा पेपर आहे याच्यासाठी सुद्धा मार्क्स आणि क्वेश्चन सेमच आहे. म्हणजे मराठीसाठी 25 क्वेश्चन असणार आहेत. त्या 25 प्रश्नांसाठी तुम्हाला 50 मार्क्स असणार आहेत. आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता त्याचेही 50 प्रश्न असणार आहेत आणि 100 मार्क्स असणार आहे. असे 75 प्रश्नांसाठी 150 मार्क म्हणजे एक क्वेश्चनसाठी 2 मार्क्स असणार आहेत. आणि त्याच्यासाठी टाईम हे 90 मिनिटाचं म्हणजेच 1 तास आणि अर्धा तासवरती 1.5 तासाचं टाईम असणार आहे. ठीक आहे. हे मुलांनी समजून घ्यावं आणि त्या अनुषंगानं त्या पेपरची तयारी करायची, त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची. ठीक आहे. आणि खाली पण दिलेलं आहे बघा, या ज्या एक्झामसाठी जे क्वेश्चन विचारले जाणार आहे ते कोणते क्वेश्चन किती हार्ड लेवलचे की सॉफ्ट लेवलचे त्यांनी तिथं सांगितले. डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स तर किती हार्ड असणार सॉफ्ट असणार हे याच्यामध्ये आहे. इझी क्वेश्चन जे आहेत ते 30% असणार आहे म्हणजे मुलं पटापट सोडू शकतील अशा प्रकारचे 30% असणार आहे. मीडियम लेवलचे क्वेश्चन जे असणार आहेत ते 40% असणार आहे. म्हणजे ह्या इझीपेक्षा थोडेसे हार्ड जे असणार आहेत ते असणार आहेत 40%. आणि थोडा जरा जास्त वेळ लागणारा जास्त विचार करायला लावणारे प्रश्न डिफिकल्टी लेवल क्वेश्चनची जी आहे ती 30% आहे. अशा ह्या 3 सेशनमध्ये 3 पॉईंटमध्ये त्यांनी त्याची डिफिकल्टी लेवल विभागलेली आहे. ठीक आहे. आणि तर हे 90 मिनटाचं जे तुम्हाला टाईम दिसते तर हे 90 मिनटं म्हणजे 1.5 तास. तर म्हणजे या मुलांना जवळजवळ एक क्वेश्चन हा 1 मिनिट आणि वरती समथिंग मला वाटतं 1-2 सेकंद असा सोडवावा लागणार आहे तेवढ्या वेळामध्ये. तेव्हा कुठं हे 90 मिनटामध्ये तुमचे 75 क्वेश्चन्स होणार आहेत. तर हे वेटेज हे मला वाटते तुम्हा मुलांना समजलेलं असणार आहे पालकांना. तर आणि तुम्हीसुद्धा हे पुस्तक आणल्यानंतर त्यांना समजून द्या. इथूनच सुरुवात करा. जोपर्यंत हे मुलांना क्वेश्चन पेपरचं कोणत्या गोष्टीसाठी किती टाईम लागतं किती टाईम लावावं हे जर नाही समजलं तर पुढं अवघड आहे. हे आधी समजून द्या आणि मगच तुम्ही या पुस्तकांच्या आतमध्ये हात घाला. या प्रत्येक पान त्यांच्याकडून करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.